नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय द.स. काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज भाग 14वा. दशक्रियेचा तो दिवस. वाळवंटात सगळा गाव लोटला होता. पाणोठेच्या वरच्या बाजूला थोडी वाळू उघडी असे तिथे दशक्रिया होई. बाईसाहेबांच्या दुःखानं मुकुटरावांनी अन्न वर्ज केलं होतं. बाईसाहेबांच्या सगळ्या आठवणी त्यांना येत होत्या. त्यांनी पंचफुलेशी सुद्धा 8 दिवसात बोलणं टाकलं होतं. त्या माऊलीनं त्यांना चांगली साथ दिली होती. खानदानी घरासाठी त्यांनी सामना दिला होता. भाल्याचा फाळ उरात घेऊन त्यांनी मरण पत्करलं होतं. त्यांची इज्जत वाचावी म्हणून राध्या धारातीर्थी पडला होता. त्यांनी आपल्या जीवाचं सोनं केलं होतं. प्रत्येक गावागावात ती संग्रामाची बातमी गेली होती. बाईसाहेबांचा पराक्रम सगळीकडे पसरला होता. भटजींनी दशक्रियेचा कार्यक्रम चालू केला. बाईसाहेबांचा पिंड त्यांनी तयार केला. पिंडाला कावळा शिवावा म्हणून सगळे वाळवंटात शांत गंभीर बसले. कावळे सगळ्यांच्याकडे बघत होते पण पिंडाला शिवत नव्हते. बाईसाहेबांचा पिंड अस्पर्शित राहिला. मुकुटराव भरल्या डोळ्यानं त्या पिंडाकडे बघत होते. बाईसाहेबांच्या मनाविरुद्ध सगळं वागणं त्यांनी केलं होतं. त्या नको म्हणत असताना पंचफुलेचा ध्यास घेतला. त्या नको म्हणत असताना त्या बाळंतपणाला गेल्या तर त्यांनी पंचफुलाला वाड्यात घेतलं. चंद्याच्या मागे ते लागले. दोघी हातात पडल्या नाहीत पण त्यांनी मनस्ताप मात्र दिला होता. भुजंगरावांशी वैर, जयसिंगरावांशी वैर. आधी कसं शांत होतं, कोणाशी वैर नव्हतं. बाईसाहेब सगळ्या गावाशी मिळवून घ्यायच्या. गावच्या बायकांचा खेळ त्या वाड्याच्या मैदानात घ्यायच्या. त्यावेळी मुकुटराव माडीच्या खिडकीतनं सगळा खेळ बघायचे. कोणालाही स्त्रीला त्याविषयी कधीच काही वाटलं नाही. पण मुकुटरावांनी पंचफुलेचा ध्यास घेतला हे सगळ्या गावातल्या स्त्रियांना माहिती पडलं. मग सगळ्या तरुण स्त्रिया वाड्याकडे यायच्याच बंद झाल्या. मुकुटराव देखण्या स्त्रीच्या पाठीमागे लागतात ही गोष्ट सगळ्यांच्या मनात ठसली. मग सगळ्या लांब पळायला लागल्या. बाईसाहेबांनी निरोप पाठवून सुद्धा वाड्यात कुणीही यायला तयार होईना. बाईसाहेब दुखावल्या. त्यांनी मुकुटरावांना सुनावलं होतं, हे बघा तुमचं वर्तन बायकांना पसंत नाही, तेव्हा त्या वाड्याकडे यायला तयार नाहीत. मुकुटराव इनामदार उठा. भटजींनी पिंडाकडे बघत म्हटलं. मुकुटराव जड पावलांनी उठले. नदीच्या पात्रातलं पाणी त्यांनी आपल्या ओंजळीत घेतलं. पिंडाला नमस्कार करत म्हणाले, बाईसाहेब तुमच्या स्वाभिमानाची जाणीव आहे आम्हाला. छोट्या पर्वतरावांची चिंता करू नका, आम्ही त्याचा सांभाळ करू. एक कावळा उडत पिंडाजवळ आला पण का कोण जाणे पिंडाभोवती पंख पसरून तो वाकडी मान करून तसंच पळाला. पिंडाला स्पर्शही केला नाही. मुकुटरावांचं ते आश्वासन बाईसाहेबांना दुबळं वाटलं का काय? मुकुटरावांनी खूप अनाशप्ता घेतल्या पण बाईसाहेबांनी अनुमान केला. त्यांचा मुकुटरावांच्या शब्दावर विश्वास नव्हता बहुतेक. जिवंतपणी ज्यांनी शब्द पाळले नाहीत ते मुकुटराव आता कुठनं शब्द पाळणार? बाईसाहेबांची कुठली इच्छा अतृप्त राहिली आहे? गावकऱ्यात कुजबूज सुरू झाली. ती कुजबूज वाढली. ती कुजबूज पंचफुलाबाबत होती, मुकुटरावांच्या बाबतीत होती. ज्या वाड्यात बाईसाहेबांनी आपल्या पवित्र पावलांनी प्रवेश करून वाडा उजळवून टाकला तोच वाडा पंचफुलाच्या पावलांनी मलिन झाला. वाडा अपवित्र झाला. लग्न न करता पंचफुला त्या वाड्यात राहते कशी काय? पंचफुलाला वाड्याच्या बाहेर हाकलून द्यावं ही तर बाईसाहेबांची इच्छा नाही. तोच शब्द मुकुटरावांच्याकडनं बाईसाहेबांना हवाय का काय? पंचफुलामुळे सगळा संघर्ष. बाईसाहेब राध्यासारखी भूषणं सांडली, पंचफुला गावात आणलीच गेली नसती तर. मुकुटराव उठले. त्यांनी पुन्हा नदीच्या पात्रात जाऊन ओंजळीत पाणी घेतलं. पुन्हा त्यांनी पिंडाला नमस्कार केला. तुमची इच्छा असेल तर पंचफुलाला वाड्यातनं बाहेर घालवून देऊ, कौल द्या. मुकुटरावांनी बाईसाहेबांच्या पिंडाकडे बघितलं. कावळ्यांचा कर्कश आवाज सगळ्या वाळवंटभर उठला. सगळ्यांनी आकाशात पंख पसरले, नदीकाठावर टेकले पण पिंडाकडे कोणी फिरकलं नाही. स्वतः मुकुटराव आणि गावकरी चकित झाले. पंचफुला वाड्यातून बाहेर घालवून द्यायची भाषा केली असतानाही बाईसाहेबांच्या आत्म्याला समाधान मिळू नये.
मग काय असावं काय त्यांच्या मनात? मग उलटी हवा फिरली. पंचफुलासाठी तर बाईसाहेबांचा जीव अडकला नसेल. पंचफुलाकडून बाईसाहेबांना एखादा शब्द तर हवा नसेल. पंचफुला 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 वाळवंटात तिच्या नावाचा घोष घुमला. आपल्या मांडीवर 4 महिन्यांचे पर्वतराव सांभाळत पंचफुला बसली होती. पर्वतराव हाताची मूठ चोखत होते. पंचफुलाचा पदर त्यांच्या मुखावर पांघरला होता. आईसाहेब बाजूलाच होत्या. त्यांनी छोटे पर्वतराव आपल्या मांडीवर घेतले. पंचफुला उठली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती नदीच्या पाण्यात गेली. ओंजळभर पाणी घेतलं. पिंडाजवळ आली. पिंडासमोर तिने डोकं टेकवलं. खाली डोकं टेकवून ती काहीतरी पिटपुटली आणि तिने डोळे मिटले. पंचफुला पिंडाजवळ असताना कावळ्यांचा आवाज झाला. पिंडावर कावळ्यांनी गर्दी केली. सगळा गाव अचंबित झाला. तिच्या मनातलं कोणालाच कळणं शक्य नव्हतं. मुकुटरावांनाही त्यातलं कळणं कठीण होतं. पंचफुला छोट्या पर्वतरावांकडे धावत आली. आईसाहेबांच्या मांडीवर ते राहत नव्हते. त्याचं रडणं थांबत नव्हतं. पण पंचफुलानं त्यांना घेतलं आणि लगेच ते हसायला सुद्धा लागले. भुजंगराव जयसिंगरावांच्या धुमश्चक्रीत तिने छोट्या पर्वतरावांना पळवलं नसतं तर, तिने अनुसूयाबाईंचा डाव हाणून पाडला नसता तर, पंचफुल्यामुळे छोटे पर्वतराव गोकुळातल्या कृष्णासारखे वाढत होते, मोठे होत होते. ते सगळं जंगल नेहमीच अंधारलेलं असायचं. उंचच उंच झाडं, सूर्यप्रकाशाचा किरणसुद्धा खाली पडणं कठीण. गुडघाभर गवत वाढलेलं असायचं. झाडांच्या बुंधेशी पाचोळा. अशा त्या घनदाट जंगलात शब्बीर आपल्याच नादात भटकत होता. त्याला हवा होता पिवळा जर्द असली नाग. भुजंगरावानं त्याच्यावरती कामगिरी सोपवली होती. पहिल्यांदा नागिण फेकली होती शेंदूर थापून, तर हरामजादी निमक हराम ठरली. बाईसाहेबांच्या हातचा प्रसाद खाऊन हिवर गावात पुन्हा आली होती, तर तिला आपण अंधी बनवली. तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. गेली असेल कुठे ती? पाचोळा वाजला तसा शब्बीर सावध झाला. असली जनावर सापडतंय का काय? बगलेतली टोकरी त्यांनी तशीच दाबली. समोर बघितलं, असली नाग आपल्याच मस्तीत पाचोळ्यावरनं चरा चरा आवाज करत तेजीत चाललेला होता. शब्बीरचे डोळे लकाकले. त्या अंध्या नागिणीनंतर इतका तेज सर्प पहिल्यांदाच पाहत होता तो. त्यांनी हातातली पुंगी भजदिशी तोंडाला लावली. सूर छेडला. नागा पुढे धावला. त्याच्या पायाखाली पाचोळ्याचा चोरा झाला. प्रत्येक पावलागणिक मग पाचोळ्याचा चुर्र चुर्र आवाज व्हायला लागला. ओठ आवळून शब्बीरनं पुंगी वाजवली पण उपयोग काही होईना. मग त्यांनी नागशीळ घातली. शीळ घालताना नागानं डोलावं तशी त्याने आपली मान डोलवली. मनातल्या मनात काही मंत्र पुटपुटले. चला चला बेटा, तो ओरडला. मंत्र म्हणून हात आपटला किंवा चुटकी वाजवली की सर्प हातात येत असे. मग तो बुट्टी बंद होई. पण आजचा नागसर्प जरा वेगळाच. त्याच्यावर मंत्राचा, पुंगीचा, नागशिळेचा, चुटकीचा काहीही परिणाम होत नव्हता. तो पुढेच निघाला होता. शब्बीर पुढे चालला होता पण नाग त्याच्याही पुढे होता. शब्बीर जाग्यावर थबकला. कसा पकडायचा याला? पण तेवढ्यात पुढून नागसर्पावर एका मुंगसानं उडी मारली. मुंगसानं नागाशी झुंज मांडली. नागाचा विळखा अंगाभोवती घेऊन तो मुंगूस 10 आकडी फडा फोडत होता. शब्बीर मागे सरकला. मुंगूस जिभेनं नागाचं रक्त चाटत होता. नागाचं त्याच्या अंगाभोवतालचं वेटोळं सैल होत होतं. मुंगूस रक्त चाटतोय तसलंच रक्त आपल्याला मुकुटरावांचं चाटायला मिळायला पाहिजे. पंचफुलाला सर्प पकडण्याची आणि सर्पविष उतरवण्याची कला शिकवायला गेलो ते पंचफुलाला बघून. या असल्या नागिणीपेक्षा तीच त्याला जास्त आवडली होती. पंचफुला. डोळे किती भेदक होते तिचे, सोन चाफ्याच्या वर्णाची. तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांकडे नागानी सुद्धा बघत राहावं, नाग सुद्धा मंत्रमुग्ध व्हावा. नागसर वाजवताना तिच्याकडे बघितलं की नागसर वाजवायचं भानच राहायचं नाही. गाल फुगायचे नाहीत. फक्त पंचफुलाकडे बघत राहावं असं वाटायचं. एक दिवस तीच म्हणाली,
शबीर मियाँ, हाँ बोलो कि भाई साहब, एक काम करशील? अरे ये क्या, तुम्हारे लिए 50 करेंगा मैं. अवघड आहे थोडं. अरे काहीसा बी होऊन दे. ऐक ना, उंबरच्या मुकुटरावाच्या वाड्यात नागिन फेकायची, सोबत शेंद्राचा फत्तर. फिर क्या फेक देणे का? अरे पण कशी फेकायची नागिन आणि फत्तर? मी शिकवतो ना तुम्हाला, समधी छू मंतर की बात. पण काम फते व्हाय पाहिजे. त्या नागिनीने मुकुटरावाला दंश करायला पाहिजे. अरे बात सब होगी पर कुछ बात बताते दे. क्यों म्हणे कायसा? अरे त्या मुकुटरावाच्या मनात माझ्याबद्दल पाप आलंय. त्याला मी हवी, लगीन करायचं म्हणतो माझ्याशी. शादी करणं म्हणता? अलकट साला. शब्बीरनं आपले काळपट ओढ दाताखाली चावले. डोळे वासून त्यांनी पंचफुलाकडे बघितलं. तेरा क्या कहना है? ये मुकुटराव को मारना होगा, पंचफुला उसे नहीं मिलेगी. झालं. शबीरनं सगळी सिद्धता करून दिली. तिने नागिण मुकुटरावांच्या वाड्यात फेकली, सोबत शेंद्राचा पत्तर. मुकुटराव तिला नको होता. मुकुटरावाचा काटा काढला नाही तर उद्या ते पळवतील तरी, नाही तर संसारात विष तरी कालवतील. पंचफुला, तुम किसी के प्यार में तो नहीं ना? अरे कसलं प्यार घेऊन बसला गारोडे आहे? पंचफुलानं प्रश्न उडवला. अंतरीचं गुज लपवलं. तिच्या डोळ्यांसमोर मात्र ओझरचे जयसिंगराव होते. पण हा शब्बीर गारोडी मात्र पंचफुलासाठी वेडा झाला होता. पण एका मोठ्या गावच्या पाटलाची पोरती प्रेम व्यक्त तरी कसं करायचं? पंचफुला पळवली गेली त्या रात्री तो नदीच्या पात्रात गेला होता. पौर्णिमेचा दिवस होता. गळाभर पाण्यात उभं राहून त्यांनी मुकुटरावांचं वाईट व्हावं म्हणून हवेत एवढे मंत्र पुटपुटले. स्मशानात जाऊन मृत गरोदर स्त्रीच्या कवटीवर हवेत एवढे हात मारून फू छू हू छू केलं, पण यश काही मिळालं नाही. आपल्या अभिलाषेमुळे मंत्र काम करत नाहीयेत हे त्याला जाणवत होतं. आपले मंत्र स्वार्थानं बरबटलेत म्हणून ते कामाला येत नाहीयेत हे तो समजून चुकला होता. त्यात तो पकडला गेला. वाड्यात बंद चौकात मारला गेला. रक्तानं न्हाला गेला. पंचफुलासाठी त्यांनी तो मार सहन केला. कधीतरी पंचफुला आपल्याला मिळेल ही त्याला आशा होती. तर वाड्याबाहेर मुकुटरावांनी पंचफुलाला उदारमानानं सोडलं. सोबत शब्बीरच होता. कितीतरी दिवसांनी पंचफुलाबरोबर चालायचा अनुभव घेत होता आणि त्यामुळे शब्बीरमधला यार जागा झाला. पंचफुला, अभी किधर चलेंगे हम? तू सांगशील तिकडं. मतलब? आता मुकुटरावांनी मला पळवून आणलं, बाप कसाला गावात घेईन? वाड्यात पाऊल कसं टाकू देईन माझा बाप? क्यों नाही? तेरी क्या गलती आहे? अरे नावाचा भुजिंगराव आहे बाप माझा. गेले तर कुळाला काळोख फासला म्हणून जिंदा मारून टाकल मला. अब क्या करेंगे तू? मी तुझ्याबरोबर राहील. पंचफुला? हा शब्बीर. शब्बीर मोहरला. त्याच्या हातातल्या 8 बोटातल्या अंगठ्यांमधले खडे चमचमले. निरनिराळ्या रंगाच्या त्या खड्यांमध्ये एकच रंग, मग उडाला तो इश्काचा रंग. ठीक आहे पंचफुला, चल मेरे साथ. तू नेशील तिकडे येणार रे मी. गावाबाहेरची दूरची वाट शब्बीरनं धरली. सकाळपासून दुपारपर्यंत चालतच होते ते. हव्या त्या जंगलात आल्यावर शब्बीर एका भल्या मोठ्या वटवृक्षाखाली टेकला. एका पारंबीचा टोक धरून झोका घेतला. सहजतेनं वरच्या खोडात गेला. खोडातनं त्याने गवताची चटई खाली फेकली. एक भलं मोठं खोकं त्या खोडातनं त्याने अलगद खाली सोडलं. पंचफुलानं ते पकडलं. त्या खोक्यात त्याचा भला मोठा नागसर होता. नागाचं विष उतरवण्याच्या मुळ्या त्या खोक्यात होत्या. काही फळं त्यात होती. त्याने दुसरी पोतडी काढली. ती भोंग्या कावड्यांनी विणलेली होती. भोंग्या कावड्या घोड्याच्या लांब केसांना पिळ देऊन एकत्र ओवलेल्या दिसत होत्या. मोठ्या खोक्यातल्या नागसराबरोबर पंचफुलानं डमरू आणि चांगला पावा बाहेर काढला. गारुड्याला हवं असलेलं सगळं साहित्य त्या खोक्यात होतं. तशीच एक जुनाट कवटी, विधभर लांबीची 4 हाडं. कवटी बघितली. पंचफुला दचकली. न बोलता मग शब्बीर पारंबीचं टोक पकडून पुन्हा खाली झोका देऊन आला. आता त्याचे डोळे काहीसे गडोळ होते. पंचफुलाकडे बघणं जरा निराळं झालं होतं. त्यांनी सरळ नागसर तोंडाला लावला. चांगला फुंकला. रानात नाद घुमायला लागला. त्या नादानं पंचफुला बावरली. तिच्या चित्तवृत्ती बहरल्या आणि तोंडात नागसर असताना समोरच्या झाडावर असलेलं नाग नागिणीचं मैथून त्यांनी दाखवलं आणि डोळे उडवले. ते जंगलात तेच दोघे. शब्बीरवर विसंबून पंचफुला तिथे आली होती.
वाट सापडत नव्हती म्हणून ती शब्बीर बरोबर आली, तर असहाय्य स्त्रीचा पुरुष जो फायदा घ्यायला बघतात त्याच वाटेवर शब्बीर चालायला लागलेला. पंचफुला भानावर आली. मुकुटरावासारख्या खानदानी पुरुषाचा जिथे तिला मोह पडला नाही, तिथे शब्बीरसारख्या फाटक्या गारुड्याची काय कथा. पण शब्बीरला जारण मरणाची माहिती होती. शब्बीरनं नागसर तसाच तोंडात धरला. गाल फुगवून त्याने नाद काढला आणि मग त्यांनी पंचफुलाभोवती रिंगण घेतलं, रिंगण केलं. शब्बीरनं आखलेल्या रिंगणात पंचफुला बसली होती. छोट्या पोतडीतनं शब्बीरनं मग कवटी आणि हाडं काढायचा प्रयत्न केला, पण त्या पोतडीत त्याला ती सापडेनात. पंचफुला त्याला म्हणाली, कवटीन हाडं शोधतो का तू? ती तर माझ्या हातात आहेत, ही बघ. क्या बोलती? मला माहिती की तुझा डाव. वशीकरण करू बघतो का तू? अरे पंचफुला. दुसऱ्या क्षणी वडाच्या खोडावर पंचफुलानं कवटी आपटली. कवटीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. हाडं तिने दगड घालून चक्काचूर करून टाकली. मग ती तशीच वेगानं पुढे गेली. फाडदिशी तिने शब्बीरचं कानफाट रंगवलं. पुन्हा थोबाडात भडकवली. शब्बीर त्या आकस्मिक हल्ल्यानं खाली कोसळला. पंचफुलानं मग तिथनं काढता पाय घेतला आणि तिने ओझरच्या जयसिंगरावांचा रस्ता धरला. सगळ्या जंगलभर शब्बीरचा पंचफुला पंचफुला असा प्रेमभरा आवाज घुमत होता. चक्रवाक पक्ष्यासारखा शब्बीर रात्रभर ओरडत होता, पण त्याला साद येत नव्हती. पंचफुला ओझरकरांच्या प्रेमात पडली आहे हे शब्बीरला माहिती झालं. तेव्हाच त्यांनी तिथे जाऊन विष कालवायचं ठरवलं आणि तो जयसिंगरावांना भेटला होता. पण पंचफुला कुठे होती? ती दूर पळाली होती. तिचा आवाज सगळ्या जंगलभर होत होता. ती मुकुटरावाला हाक मारत होती. आत्ता नाक पकडताना शब्बीरच्या कानावर फार पूर्वी ऐकलेली ती हाक अजूनही येत होती, मुकुटराव मुकुटराव. या मुकुटरावानं त्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता. पंचफुला आता त्याच्याकडे होती. प्रत्यक्ष भुजंगरावांना स्वतःच्या लेकीची सुटका करता आली नव्हती. सुटका करायला गेले तर पंचफुलानं त्यांना हाकलून दिलं होतं. तिला मर्दपणानं केलेली सुटका हवी होती. जयसिंगराव तर त्यांचं किती प्रेम पंचफुलावर. पण पंचफुला पळवली गेली आणि त्यांच्या मनात विकल्प निर्माण झाला. आता भुजंगरावनं चांगला अस्सल नाग आणला. मुकुटरावांच्या माडीवर तो खिडकीतनं फेकता आला पाहिजे. गोष्टीतला त्या परीक्षित राजाला तक्षकानं डंख केला म्हणे, तसाच मुकुटराव मारायला हवा. शब्बीर स्पर्शशीळ घालत रानात फिरला आणि त्याचं लक्ष उंचशा जांभूळ झाडावर गेलं. पिवळं धम्म शेपूट खोडातनं खाली लोंबकळलं होतं. पुढचा भाग जांभळीच्या शेंड्यापर्यंत गेला होता. किती वार लांब असेल ही स्वारी. शब्बीरनं त्या असली नागाकडे बघितलं आणि मग तो वेड्यासारखा नाचत राहिला, स्वतःशीच पुटपुजत राहिला, मुकुटराव अभी खुद की जान बचाओ. जयसिंगराव आपल्या गावात आले, पण गावाला त्याचं काहीच नव्हतं. धर्मशाळेत उतरणारा प्रवासी यावा त्याच्याकडे जसं बघावं तसं गावकऱ्यांना जयसिंगरावांचं गावात येणं होतं. जयसिंगरावांना सुद्धा गावाचं काही देणं घेणं नव्हतं. वडिलोपार्जित इनामदारी होती, सगळी चंगळ होती. त्यांच्या वाड्यात रात्र रात्र तमासगिरणी नाचत, हाताला गजरा बांधून ते बैठकीला बसत, समोर मद्याची बाटली. ते ग्लासावर ग्लास मारत होते. मधूनच तर्र डोळ्यानं नाचणारणीला बघत होते. नाच नाच ओरडत होते. नाचणारी पोरच होती. तिला न झेपणारे चाळ पायात होते. ओझं घेऊन पळाल्यासारखी नाचत होती. तबल्यावरचा गडी भांडं बडवावं तसा तबला ठोकत होता आणि ते बघून सुद्धा वा वा जयसिंगराव करत होते. तेवढ्यात वाड्याच्या आवारात उडी पडली. तबल्यावरची थाप थांबली. नाचणारणीच्या पायातली घुंगरं बोलायची थांबली. ती दचकली, जयसिंगरावांना चिपकली. सडपातळ पिळदार शरीराचा, डोईला मलमल फेटा, तो शेमला त्यांनी आपल्या तोंडावरनं ओढून घेतला होता. बाभळीच्या खोडागत दणकट दिसत होता तो. त्याच्या हातात फरशी होती. गळ्यात काडतुसांची माळ होती. फरशी बंदूक दोन्ही होतं त्याच्याकडे. लुटालूट करणाऱ्या क्रांतिकारकांचं सगळीकडे राज्य चाललं होतं. लोक वाघाला घाबरत नव्हते, पण क्रांतिकारक गावात आला की हादरत होते. समोर त्या क्रांतिकारकाला पाहिलं मात्र आणि जयसिंगरावांची गाळणच उडाली.
त्यांच्या हातातला गजरा सुगंध हरवून बसला. अंगाला चिकटणाऱ्या तमासगिरणीला तबलजीच्या अंगावर ढकलून ते दाराकडे धावले. त्यांची दारू उडाली, पण पायानं धक्का लागून मद्याचा दर्प सगळ्या दिवाणखान्यात पसरला. जयसिंगराव जिन्यानं वर माडीकडे पळाले तशी दुसरी उडी आवारात पडली. नाचणारीण आणि तबलजी दोघंही गार झाले. त्यांच्यावर दुसऱ्यानं झडप घातली. वाड्याच्या दिंडी दरवाज्यातनं त्यांना नेण्यात आलं. जाताना त्या दोघांनी दरवाज्यात बघितलं, दोन्ही पहारेकरी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जयसिंगराव माडीत जाताच त्यांच्या पाठोपाठ क्रांतिकारक गेला. जयसिंगराव. कोण आहे तू? म्या. हां तू? म्या क्रांतिकारक. मग तोंडाला काळं कशा पाय फासलं? काळ्यावरनं फेट्याचा पडदा का गोंडाळला? पहिला खजिना दे, नाही तर मारायला तयार हो. मरणाचं नाव काढता जयसिंगराव घाबरले, पण त्यांनी चेहरा तसा केला नाही, कारण हुलकावणी देणं गरजेचं होतं. खजिना बँकेत आहे तालुक्याला. सोन्या चांदीचे दागिने भांडी ते बी पाहिजे म्हणता? आमच्या शस्त्रांसाठी सगळ्याची गरज आहे आम्हाला. घे चावी. चाव्या हाती पडताच तो खाली आला. पटापटा चाव्या लावल्या. चांदीच्या भांड्यांचं पोतं बाहेर ओढलं. दोघं तिघं आत आले. पोतं पळवलं. वाड्यातल्या सगळ्या चीज वस्तू गेल्या. तिजोरीला चावी लागताच हातात बंदूक असलेले जयसिंगराव हसत म्हणाले, फुकट मारतोय? अरे वाड्यात काहीच नाही. मगाशी भांड्याचं पोतं पळवलं ना, ते चांदीचं नव्हतं. पितळी भांड्याला कले लावून ठेवली आतनं बाहेरनं. अरे हे दिवस चळवळीचे. सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवली संपत्तीची. दगाबाज. माझ्या लक्षात आलंय तुम्ही क्रांतिकारक नाहीचे. तुम्ही दरोडेखोर आहे, दरोडेखोर. ही तुमची दारू बोलती. अरे तू घेतलं क्रांतिकारकाचं सोंग, पण तुला ओळखतो ना मी. तू दरोडेखोर आहे, दरोडेखोर. त्यांनी फरशी फेकली. खच्चा आवाज झाला. जयसिंगराव बंदूक घेऊन किंकाळले, खाली पडले. मद्याच्या बाटल्या माडीवर फोडल्या गेल्या. दारू सगळीकडे पसरली. तिथला जळता कंदील हातात घेऊन त्या दरोडेखोरानं कंदिलाचं घासलेट तसंच बैठकीच्या गादीवर ओतलं. जळती वात त्याच्यावर फेकली. सगळे तिथनं पळाले. दुसऱ्या दिवशी तालुक्यात बातमी पसरली की ओझरकर जयसिंगरावांचा वाडा क्रांतिकारकांनी लुटला. त्यांची संपत्ती लुटली. वाडा पेटवून दिला आणि जयसिंगराव वाड्यात जळून खाक झाले. मित्रांनो, हा 14वा भाग इथेच संपला. 15वा अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.